नगर परिषद निवडणूक 2025 त्या दिवशी सौ रेखाबाई जियालाल गडरेल याची मुलाखत घेतली. मुलाखत वाऱ्यासारखी व्हायरल झाली. लय जणांचे फोन आले की प्रवीण भाऊ अजून एखादा याच्यातला एखादा भाग होऊ द्या. तर जे माझे प्रेक्षक मायबाप आहेत त्याच्या मला फोन केले त्याने की त्याची डिमांड होती की बाबा एखादी मुलाखत अजून आई साहेबाची होती. आई साहेब जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. गावरान मॅन्डी स्वागत आहे. काल अचलपुरात तुम्ही फिरले, काय रॅली काढली बाप्पा बाप्पा, जबरदस्तच रॅली काढली. काय काय लोकांसोबत बोलणं झालं, काय काय लोकांची समस्या सांगितल्या जरा सांगा ना मला बी. रॅली नव्हती ती, मग ते आम्ही प्रचारासाठी गेलो होतो. आता आमचे पोरं लय लोकप्रिय आहे ना, त्याच्यामुळे लोक जुळत जातात आमच्या संघ. आणि ते जुळत गेले आणि ते रॅली होऊन गेली. आम्हालाच माहिती नाही पडलं ते की कुठून लोक येऊन राहिले. आणि दुसरी गोष्ट अशी की फिरता फिरता आम्हाला 2 प्रभाग घ्यायचे होते, तर 3 प्रभाग झाले. रात्री 10 वाजले. आमची इच्छाच होत नव्हती परत यायची, आणखीन फिरावं, पण थंडी लागत होती. त्याच्यामुळं आम्ही म्हणलो बस झाला आजच्या दिवस एवढं. मग आम्ही आले घरी. तर तुम्ही एक बोलताना सांगितलं पोराची लोकप्रियता. तुम्हाला असं वाटत नाही का की डबल एकदा तुमचे जे पोरं आहेत हिंदुत्वाच्या दिशेने जात आहेत आणि तो हिंदुत्वाचा विषय पोराच्या याच्यात लोकांच्या मनात तयार होऊन आपल्याला प्रतिसाद वाढत आहे म्हणून? हे बघा, हे गोष्ट नाही आहे. ते निवडणूक आज आली, पण लोक त्यांना तेवढंच जीव लावतात. आज इथं 12 महिने ते मित्रमंडळी भेटायला येत असती. निवडणुकीच्या मुळे असं काही नाही. आणि हिंदुत्वाचा विषय जे आहे ते काम त्यांना 12 महिने करायचं आहे. ते निवडणुकीच्या पुरतं नाही करत ते. त्याच्यामुळं लोकांना ते आवडतात आणि त्यांची लोकप्रिय वाढती. आता मी तर प्रचारामध्ये होते, पण बरीच लोक त्यांना येऊन आणि चांगली चांगली लोक अचलपूरमध्ये उभे राहिले, बोलत होते, भैया असा करा, भैया तसा करा. तर माझ्या संघ तर आलेच नाही, ते तिथंच उभे राहिले गप्पा गोष्टी करत करत. नाही, आता भैया असं करा, भैया तसं करा, असे कोणते कोणते विषय आहेत की ज्या विषयावर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला अचलपूर नगर परिषद मध्ये काम करायचं आहे? सगळ्यात पहिलं तर मी मागं बी तुम्हाला सांगितलं की हे जी आपली इकडची गटर लाईन आहे, नाल्या उघड्या, याचा एवढा मोठा त्रास आहे. 10 फूटची रस्ता आणि त्याच्यात मधातूनच नालाच आहे ते. काय आता तिथं ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं खेळत असतात, त्याच्यात पडले, लागलं, जा दवाखान्यात घेऊन. आज मेहनत मजुरी करणारी लोक, दिवसा लोक घरी भेटत नाही. सकाळ झाली की पहिले ते आपल्या कामाधंद्याला जातात, काय पोटापाणी करा. आणि इथं काही उद्योग झाला तर त्या मुलांना, ते ज्येष्ठ नागरिकांना बघायला हाय का कोण? बरं, दवाखान्यांची अशी परिस्थिती आहे की 12-12, 1-1 वाजतापर्यंत सरकारी दवाखान्यांमध्ये लाईन लावून बसावं लागते. आता पैसेवाली लोक ते आपला प्रायव्हेट मध्ये इलाज करून घेतात, पण गरीब लोकांना तर त्याच्याशिवाय पर्याय नाही ना. बरोबर, ते तर तिथंच जाणार. तर त्याच्यामुळं ना ते गटर लाईन जे आहे ते अंडरग्राउंड होणं खूप गरजेचं आहे. त्या दिवशी बोलले, आजही बोलले, हे गटर लाईन बद्दल काय एवढं मोठं तुम्हाला डिझर्व करणार? तुम्ही नेमकं कासाठी गटर लाईनच्या जेवढे मागा लागले बा? त्याच्यात आरोग्याची समस्या निर्माण होतात. ते तुम्हाला का कळत नाही या गोष्टी? त्याच्यामध्ये डेंग्यूचे, मलेरियाचे, चिकनगुनियाचे मच्छर पनपतात आणि तेच चावतात. ते गरीबाला पण चावतात आणि मोठ्यांना पण चावतात. खरीच गोष्ट आहे. ते पाहतात का हा गरीब आहे श्रीमंत आहे? आणि राहिला प्रश्न, जवळ हे साथीचे रोग पसरतात, मग त्यावेळी माणूस कुठं पडतो? दवाखान्यात. आता हे तर तुम्ही सांगून दिलं दवाखान्यात, पण दवाखान्यात ती व्यवस्था आहे का? नाही. तिथंही वाक्यच आहे, तो बी वाक्यच आहे ना. त्याच्यामुळं आम्हाला असं वाटते की अंडरग्राउंड झाली तर हे प्रॉब्लेम येणार नाही. आणि ज्या वेळेस हे गटर लाईन अंडरग्राउंड होणार त्यावेळेस आपले विजेचे केबल पण त्याच्यामध्ये टाकले जातील. आज उन्हाळ्यामध्ये जेव्हा लाईट जाती, 2-2 तास लाईट नाही राहत, नागरिकांना किती परेशानी होती त्याची. काही लोक तुमच्यासारखे काम करणारे, त्यांना बी त्रासच होतो ना. मग ह्या 2 गोष्टीचा जर पहिले समस्या आपण निवारण केलं तर हे आपली जनतेला फायदा होणार त्या गोष्टीचा. त्याच्याचमुळे मी जास्त भर टाकते त्याच्यावर. तुम्ही आता जे चर्चा हे तर मला आता सुचलंच नाही की असं काही असते म्हणून की अंडरग्राउंड गटार आणि त्याला सोबत अंडरग्राउंड लाईन बी
म्हणजे ते वाशी मुंबई सारखं मोठं आपल्याला करायचं आहे. होते. आणि काय एवढं मोठं आपलं शहर नाहीये. आज दोन्ही शहर मिळून आज जिल्हा होण्याच्या मार्गावर हा शहर आहे. आणि तरी इथं अशी परिस्थिती, हे पहिलेच होऊन जायला पाहिजे होता, पण ह्या गोष्टीवर लक्ष देत नाही कोण. आता तुम्ही अंडरग्राऊंड जे नाली अंडरग्राऊंड आपलं इलेक्ट्रिक सप्लाय बोलले, पण एक गोष्ट मला प्रकर्षानं अशी जाणवते की एकाच लय ठिकाणी की कचऱ्याचे ढीग साचेल दिसतात, तोच कचरा त्या डबल नालीत जाते. तुम्हाला असं वाटत नाही का की कचरा जो आपल्याला उचलायचं जे काम आहे हे प्रॉपर व्हायला पाहिजे? कारण कचऱ्याच्या भरोशावर लय चितंबा चालू आहे बरं. आत्ताच मी गुरुवारी न्यूजपेपर मध्ये वाचलं की पेमेंट भेटलं नाही म्हणून त्यांनी गाड्या बंद करून टाकले. आता जे कचरा लोकांच्या घरामध्ये साचणार त्याच्यामध्ये दुर्गंध म्हणजे घाण ते सगळं होणार. तुम्ही तुमच्या याच्यात अडून राहा, ते त्यांच्या याच्यात अडून राहणार, पण इथं नुकसान जनतेचं होतं ना. ते कोण सहन करणार? आता ओला कचरा असतं, ओल्या कचऱ्याला जाळता पण येत नाही, त्यांना उचलून नगरपालिकेनेच नेणं. काय नगरपालिकाचं जे काम आहे ते वेळेवर जर त्यांना ठेकेदारांना पेमेंट भेटला तर ते त्यांचे काम व्यवस्थित करतील. का नाही? एवढं वर्ग नगरपालिका आहे आपली. आज अमरावती जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी नगरपालिका आहे. मग इथं ह्या गोष्टींचा का प्रॉब्लेम आहे? तुम्ही ज्या पद्धतीने मला एकदम कॉन्फिडंट गोष्टी सांगले, डबल लोक असं म्हणणं आहे की याचे पोरं हस्तक्षेप करतील नगरपालिकेत. अहो, मी पहिलेच तुम्हाला सांगितलं काय आमचे पोरं वागणे काय की जे लोकांना एवढी घाबरायची गरज आहे. राहिला प्रश्न, आम्ही ते नगरपालिकेमध्ये जाऊन बसणार तर ते काम आम्ही करणार, त्यांची गरज नाही. त्यांना अचलपूर नगर परिषद निवडणूक 2025च्या एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या रेखाबाई जियालाल गडरेल आज एकदम दिलखुलास त्या दिवसासारखीच मुलाखत घेतली. फक्त कसं आहे, काही गोष्टीची मर्यादा असते, काही गोष्टीला पाहा लागते लिमिट. नाही तर काय बाबा तितंबा उंदेल ना आपा हे पोरं नाहीत घरी, या बहिणं आमच्या रेखाबाई बोलायला बसले तर ऐकत नाही, मलाच तर काही थांबावं लागते. असा एक दमदार उमेदवार यावेळेस नगर परिषदच्या निवडणुकीत आहे. अंतर्गत गटर झाले, त्याच्यानंतर लोकांचे नाल्याचे प्रश्न आले, असे काही ऍडव्हान्स त्यानं माझ्यासोबत बोलताना सांगितलं. आणि एक प्रश्न मला खोचक होता की बा तुमचे पोरं नगर परिषद निवडणूक किंवा विधानसभा निवडणुकीवर दिसले, ते म्हणत पोरं इथंच असतात, लाईमलाईट मध्ये येत नाही, कसा रॅली गेली इकडे तिकडे फिरलेत दिसतात. या प्रश्नात त्याने एकदम सरळ समर्पक मला दिलाय उत्तर. हे आमची प्रतिक्रिया कशी वाटली ताईची, म्हणजे आमच्या रेखाबाईची प्रतिक्रिया कशी वाटली, मुलाखत कशी वाटली, हे नक्की कॉमेंट करून कळवा. पण मजा की भाऊ नगर परिषद निवडणूक 2025 एकच चॅनल गावरान नाही, आमची मुलाखत कशी वाटली हे नक्की कॉमेंट करून कळवा बरोबर. कारण तुमच्या म्हणजे जे प्रतिक्रिया आहेत की नाही याच्यावरच आपला सारा तालतंबोरा असते म्हटलं. आणि जय श्रीराम, जय श्रीराम, जय गावरान नाही, जय गावरान नाही. वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही. जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,